बऱ्याच दिवसापासून चाललं होतं, की तुम्ही टेस्टिंगवरती व्हिडिओज बनवत नाही. टेस्टिंगच्या रिलेटेड आम्हाला कन्फ्युजन आहे. मॅन्युअल टेस्टिंग करावा की ऑटोमेशन टेस्टिंग करावा. त्यानंतर प्लेराईट आलंय, सेलेनियम करायचं. टेस्टिंग मार्केटमधून गेलंय का? टेस्टिंगमध्ये जॉब भेटत नाहीये, टेस्टिंगमध्ये पॅकेज नाहीये. अशा खूप काही कन्फ्युजन आहे. फ्रेशर्स असू द्या किंवा एक्सपिरियन्स असू द्या किंवा नॉन आयटी बॅकग्राऊंड असू द्या. ज्यांना समजा टेस्टिंगमध्ये यायचंय. टेस्टिंगमध्ये कोडिंग इन्व्हॉल्व आहे का? खूप काही गोष्टी आहेत, ज्या कन्फ्युजनमध्ये आहेत. फ्रेशर असू द्या, एक्सपिरियन्स. आज इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी मी हे करतो, कारण टेस्टिंग माझी प्रोफाईल आहे. टेस्टिंग लास्ट 10 इयर्स पासून टेस्टिंगमध्येच आहे आणि सगळ्या इन अँड आउट माहिती आहे. टेस्टिंगमध्ये क्लासेस पण आपण कंटिन्यू केलेले आहेत, घेतोय आणि खूप काही मुलं आहेत आणि खूप काही मुलं प्लेस पण झालेले आहेत आपल्या थ्रू. सो येस, परत एकदा टेस्टिंगवरती व्हिडिओ बनवायला मला खूप नक्कीच म्हणजे आवडतो टेस्टिंगमध्ये, कारण मला काही प्रिपरेशनची गरजच लागत नाही मेनमध्ये. बिफोर दॅट, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपल्याच भावाचं चॅनल आहे, सो बिंदास सबस्क्राईब करा. आणि येस, व्हिडिओ नक्कीच आपले चांगले असतात आणि आपल्या चॅनलवरती डेव्हलपमेंट असू द्या किंवा क्लाउड म्हणजे IT जॉबच्या रिलेटेड सगळं अवेलेबल डेटा आहे. सो लेट स्टार्ट. सो फर्स्ट आपण क्वेश्चन घेऊ की ॲज अ फ्रेशर IT मध्ये एंट्री करण्यासाठी टेस्टिंगच्या प्रोफाईल घेऊ शकतो का? वाय नॉट? टेस्टिंग कुणीही घेऊ शकतं, असं काही नाही. आणि एक थिंकिंग काय झाली माहिती आहे का, की टेस्टिंग हे मार्केटमधून जाणार आहे. हे जेव्हा माझं करिअर स्टार्ट झालं 2015-16ला, तेव्हा असं बोलत होते की अरे मॅन्युअल टेस्टिंग संपलंय आता. ऑटोमेशन टेस्टिंग आलेलं आहे. ऑटोमेशन टेस्टिंग करा. हां, मी करिअर माझं ऑटोमेशन टेस्टिंग पासून चालू केलं, बट मॅन्युअल टेस्टिंग संपलं नाहीये. तर हे जे मिथ आहे ना, हे फक्त ते आता एक एक्झाम्पल सांगतो. एआय आलंय. बाय युजिंग एआय आधी मॅन्युअल टेस्टिंग होतं, आता ऑटोमेशन टेस्टिंग आहे. ऑटोमेशन टेस्टिंग आहे, आता एआय टेस्टिंग आलंय. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, मॅन्युअल प्लस ऑटोमेशन प्लस एआय लर्न करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग करायची 1 राउंड. म्हणजे काय, जर एआय वरती आपला भरोसा नाहीये, जर समजा एखादं मॉड्यूल एआयने टेस्ट केलंय, आपण असं नाही करू शकत की यार ते मार्केटमधून डायरेक्टली लाईव्ह करा. आपल्याला ते मॅन्युअली एकदा गो थ्रू करायचं आहे. ओके. सो मॅन्युअल टेस्टिंग कुठेही जाणार नाहीये. बट जर तुम्हाला ॲज अ फ्रेशर एंट्री करायची असेल तर फक्त मॅन्युअल टेस्टिंगच्या बेसवरती जाऊ नका. तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग प्लस ऑटोमेशन टेस्टिंग करणं गरजेचं आहे. सोबत जर तुम्हाला एपीआय, एसक्यूएल, क्लाउड थोडंफार नॉलेज असेल तर बिनधास्त तुम्हाला जॉब टेस्टिंगमध्ये भेटेल. त्यानंतर क्वेश्चन आहे की यार टूल्स भरपूर आहेत. मग आता सेलेनियम आहे, प्लेराईट आहे. प्लेराईट तर खूप ट्रेंडमध्ये आहे लास्टच्या म्हणजे 25च्या स्टार्टिंगपासून तर खूपच ट्रेंडवर झालं की नाही, प्लेराईट पाहिजे. तर ॲज अ फ्रेशर तुम्हाला जर जॉब टेस्टिंगमध्ये करायचं असेल तर तुम्ही ठीक आहे, प्लेराईट तुम्ही स्टार्ट करू शकता. अलॉंग विथ तुम्हाला सेलेनियम पण करणं आहे. डेटा तुम्हाला कुठेही भेटेल. 70% ज्या कंपनीज आहेत ना, जावा प्लस सेलेनियमचे टूल यूज करतात, फ्रेमवर्क यूज करतात. जर आता प्लेराईट ट्रेंडिंगमध्ये आहे, कारण ते थोडंसं फास्ट आहे, सपोर्टिव्ह खूप जास्त आहेत. त्यानंतर त्याला जी बॅकएंडला जावास्क्रिप्ट लागते, ते टाइपस्क्रिप्ट आणि जावास्क्रिप्ट या 2 लँग्वेज लागत आहेत. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्या 2 लँग्वेज लर्न करून तुम्ही प्लेराईटला जाऊ शकता. पण जर तुम्हाला सेलेनियम लर्न करायचं असेल तर बाकीचे जे लँग्वेज आहेत, पायथन असेल, जावा असेल, ओके, .NET असेल, रुबी असेल, या सगळ्या लँग्वेज सेलेनियमला सपोर्ट करतात. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, ओपन सोर्स असल्यामुळे किंवा मागच्या 20 वर्षापासून हे इंडस्ट्रीमध्ये आहे. तर खूप साऱ्या लोकांना हँड्स ऑन आहे, खूप साऱ्या लोकांकडे प्रोजेक्ट आहेत, खूप साऱ्या लोकांकडे फ्रेमवर्क आहेत ऑलरेडी आणि त्यांना एक्झिस्टिंग फ्रेमवर्कवरती काम करणारे पण स्टुडंट लागतात कधी-कधी, एक्सपिरियन्स लोकं. तर तेव्हा तुम्हाला बेसिक आलं पाहिजे. सेलेनियम विथ जावा, सेलेनियम विथ पायथन किंवा तुम्हाला जे पण असेल, पण सेलेनियम तुम्हाला आलं पाहिजे. अजून एक मिथ की टेस्टिंग खूप ईझी आहे, टेस्टिंग कुणीही करू शकतं. टेस्टिंगमध्ये म्हणजे सोपं आहे टेस्टिंग खूप, कोडिंग नाहीये किंवा काही नाही. असं नाहीये मित्रांनो. टेस्टिंग हर एक फील्ड ईझी असते. कोणाला जे टॅलेंटेड आहे, ज्याच्याकडे स्किल आहे किंवा काय. कोणाला अवघड असते, जे काही करत नाही, त्यांना म्हणजे काही तेवढं नॉलेज नाही, त्यांच्यासाठी अवघड असते. तर ईझी आणि हार्ड या गोष्टीवरती बोलणार नाही. बट असं काही नाहीये मित्रांनो. तुम्ही फक्त मॅन्युअल टेस्टिंगचा विचार करत असाल तर मॅन्युअल टेस्टिंगमध्ये कोडिंग वगैरे नाहीये. पण जर ऑटोमेशन टेस्टिंगचा विचार करत असाल तर तुम्हाला तिथे कोडिंग करावं लागणार आहे. म्हणजे जसं डेव्हलपर कोड लिहितो तसंच तुम्हाला ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये पण कोड करायचा आहे. पूर्ण कोडिंग. फॉर लूप असेल, इफ एल्स असेल, त्यानंतर उप्स कन्सेप्ट असेल, तर खूप काही हजार-हजार, 2-2 लाईनचा कोड आपल्याला करायचा. बाय युजिंग त्यात कोड आपल्याला व्हेरिफाय करायला लागतं, व्हॅलिडेशन करायचं असतं. त्यामुळे टेस्टिंगमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर एवढं पण ईझी नाहीये. तुम्हाला कोडिंग करावं लागणारच आहे. डिपेंड ऑन मॅन्युअल टेस्टिंग तुम्ही किती दिवस मार्केटमध्ये राहणार.
माझ्याकडे कॅन्डिडेट आहे. माझे असे खूप कॅन्डिडेट आहेत माझ्याकडे, जे मॅन्युअल टेस्टिंग करून माझ्याकडे आले होते ऑटोमेशन टेस्टिंग लर्न करण्यासाठी. कारण काही जण असे पण आहेत, माझ्याकडे यूएसचा पण एक स्टुडंट होता, व्हिएतनामवरून 2 होते. ओके. असे पण माझ्याकडे स्टुडंट होते, की ज्यांनी मॅन्युअल टेस्टिंग प्लस ऑटोमेशनचा स्टडी करून ते ह्याला गेले, कंपनीमध्ये गेले. बट त्यांना ऑटोमेशनचा प्रोजेक्ट दिल्यानंतर काहीच करता आलं नाही. मग त्यावेळेस त्यांनी मला कनेक्ट केलं, की नाही आम्हाला ऑटोमेशन टेस्टिंगच्या फ्रेमवर्कवरती स्टडी पाहिजे, हँड्स ऑन पाहिजे किंवा काय पाहिजे, आणि त्यांना चांगलं पॅकेज पण भेटलंय. म्हणजे मॅन्युअल टेस्टिंगच्या जीवावर तुम्ही किती दिवस टिकू शकणार, हे जे एक रिअल एक्झाम्पल होतं ते माझ्यासाठी. तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता, पण देन काय, नंतर काय, नंतर नाही. सो जर तुम्ही एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असाल आणि मॅन्युअल टेस्टिंग तुम्ही करत असाल, तर मॅन्युअल टेस्टिंग प्लस ऑटोमेशन टेस्टिंग करा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, युट्यूबवरून बघून करू शकता तुम्ही. छोटे छोटे इम्प्लिमेंटेशन करू शकतात, फ्रेमवर्क छोटे छोटे करू शकता. हँड्स ऑन येईल तुम्हाला आणि स्विच करताना तुम्हाला इझी भेटेल. आणि मेन म्हणजे जर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असेल ना, तर तुम्हाला ओपनिंग ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी आहेत. तुम्हाला डायरेक्टली बोललं जाईल किंवा तुम्हाला ऑटोमेशन येतं का. आणि आता एआय, ज्या कंपनीज एआयच्या एन्व्हायरमेंट घेतील किंवा एआय करतील ना, किंवा एआयचे प्रोजेक्ट असतील ना, त्यांना तर डायरेक्टली असं बोललं जाईल की नाही, तुम्हाला ऑटोमेशनचं नॉलेज आहे का. ऑटोमेशन प्लस तुम्हाला एसक्यूएल बोलेल, क्लाउड बोलेल. ओके. अशा पण गोष्टी आहेत आणि जिथं एआय टेस्टिंग पण बोलतील. सो आणि पॅकेज पण चांगलं आहे. टेस्टिंगमध्ये पॅकेज पण चांगलं भेटतं. फक्त तुम्हाला मॅन्युअल प्लस ऑटोमेशन प्लस तुम्हाला सेलेनियम जावा करायचं आहे, किंवा प्ले राईट विथ जावास्क्रिप्ट करायचं आहे. अप टू यू. पण मी असं बोलेल की जावा विथ सेलेनियम पासून जर तुम्ही स्टार्ट केलं, तुमचं जर ॲज अ एक्सपिरियन्स तुम्ही केलं, ॲज अ फ्रेशर तुम्ही तुमच्यासाठी काहीच अवघड नसतं. हर एक टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी इझी असते आणि न्यू असते. तुम्ही कुठूनही चालू करू शकता. तुम्ही प्ले राईट पण चालू करू शकता किंवा सेलेनियम पण चालू करू शकता. बट एक बेसिक कोडिंग लँग्वेज खूप स्ट्रॉंग आहे. टेस्टिंग मार्केटमधून जाणार नाही. एआयचे प्रोजेक्ट आले, चॅट जीपीटीला टेस्टिंग करायला काय लागतंय मला सांगा. चॅट जीपीटी आपण जे प्रॉम्प्ट देतो, आपल्याला रिस्पॉन्स भेटतो, तो व्हॅलिडेट करायला तर कोणतरी पाहिजे. एआय टेस्टर पाहिजे त्याला. समजा आपण कुठला बी हॅलो बोलतोय, तर आपल्याला चॅट जीपीटीचा रिस्पॉन्स काय येतोय ते पण बघलं पाहिजे. तिथे एपीआय चा रिस्पॉन्स काय कॉल होतोय, काय रिस्पॉन्स भेटतोय, कोड काय येतोय, तो व्हॅलिडेट कसा करायचा आहे, त्याचा रिस्पॉन्स कोड काय येतोय, मग तो आपल्याला बाय युजिंग एपीआय कसं टेस्ट करायचं. तर याला पण टेस्टिंग लागणार आहे ना. जर आपल्याला टेक्स्टमध्ये जर आलं, तर ते आपल्याला गेट करून ते व्हेरीफाय करायचे की नाही, मी हॅलो केलंय तर आपल्याला ग्रीटिंग मेसेज भेटलाय का, हे हॅलो गुड मॉर्निंग किंवा काय अशा काही भेटलंय का, तर याला हे व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. ओके. तर अशा काय आहे, निगेटिव्ह टेस्टिंग करायला आहे. आपण कोणाचं समजा आपल्याला काही एखादं, आपण म्हणतो की यार म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, की आपल्याला काही हॅक करायचं, कोणाचा लॅपटॉप हॅक करायचा, कोणाचा मोबाईल हॅक करायचा आहे, आणि त्याच्या स्टेप्स आपण जर चॅट जीपीटीला विचारलं, तर त्यांनी ते रिफ्यूज केलं पाहिजे, त्यांनी ते स्टेप्स नाही दिल्या पाहिजे. अशी पण आपण टेस्टिंग, निगेटिव्ह टेस्टिंग पण करायची असते. सो एआय टेस्टिंगचे, एआयचे जेवढे ऍप्लिकेशन येतील ना, तेवढेच एआय टेस्टर पण लागणार आहेत. सो मार्केटमधून टेस्टिंग कुठेही जाणार नाही, फक्त तुम्हाला स्किल अपग्रेड करायचं आहे. मी आताच सांगतो, मॅन्युअल टेस्टिंग जर असेल ना, तुमचं मॅन्युअलचं रिपीटेड काम जे असेल ना, तर ते एआय रिप्लेस करू शकतं. मॅन्युअल टेस्टरला रिप्लेस करणार नाही, पण मॅन्युअल टेस्टिंगचं जे रिपीटेटिव्ह काम आहे ना, तर ते एआय नक्कीच रिप्लेस करेल. तर माझं हेच सगळ्याला सांगणं आहे, ॲज अ फ्रेशर तुम्ही टेस्टिंगमध्ये तुमचं चांगलं करिअर करू शकता. ॲज अ टेस्टिंग तुम्हाला खूप इझी आहे असं म्हणून आयटी इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे असं काही करू नका. टेस्टिंगमध्ये पण तेवढे खूप काही स्किल्स आहेत, खूप काही टेक्नॉलॉजी आहेत, जे तुम्हाला लर्न करायच्या आहेत. सो मॅन्युअल टेस्टिंग असेल, ऑटोमेशन टेस्टिंग आहे, जावा सेलिनम असेल, प्ले राईट असेल, जावास्क्रिप्ट असेल, क्लाउड असेल, डेव्हऑप्स असेल, जेनकिन्स, गिट, पाइपलाईन, खूप काही आहे टेस्टिंगमध्ये पण. जर तुम्हाला यायचं असेल तर प्रॉपर प्लॅन करा. टेस्टिंगच्या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एनी टाईम टेस्टिंगच्या रिलेटेड तर कुठलाही डाऊट मी लगेच तुमचा सॉल्व्ह करेल. आणि जर तुम्हाला प्रॉपर प्लॅन करायचा असेल आणि तुम्ही कन्फ्यूज असाल, तर मी टॉपमेटवरती पण आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, सेशन बुक करा, मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करतो. ओके. सो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हा आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे आय टी जॉबच्या रिलेटेड. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.